प्रकृतीचा नियमच आहे. रिलेशनशिपमध्ये दोघांपैकी एक वेडा असायला पाहिजे. दोन्ही शहाणे असतील तर साधा व्यवहारसुद्धा टिकत नाही. नातं काय टिकणार? समजा मी तुला प्रपोज केलं तर तू ॲक्सेप्ट करशील की रिजेक्ट? मैत्री दोन मनांना जोडणारी असावी. मैत्री न मागता सोबत देणारी असावी. मैत्री शब्दाविना सर्व काही समजणारी असावी. मैत्री न सांगता मनातले भाव ओळखणारी असावी. मैत्री वादळात खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी असावी. मैत्री सुखदुःखात नेहमी वाटून घेणारी असावी. मैत्री वयाची बंधनं न पाळणारी असावी. मैत्री आयुष्यभर टिकणारी असावी. आपण आयुष्यात एकटं पडण्याला आपणच कारणीभूत असतो, कारण आपण स्वतःचा विचार न करता खूप जीव त्या व्यक्तीला लावतो. लग्न करता तिला माणसासारखं वागवा, जनावरासारखं नाही. स्त्री एक जबाबदारी आहे. पुरुषानं घराबाहेर झालेल्या वादाच्या रागात आपली मर्दानगी घरातल्या स्त्रीवर कधीच काढू नये.